गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:38. माझ्या हिशोबाने एक 10-15 मिनिटं आपल्याला उशीर झालाय, पण ठीक आहे. निघतोय आपण वेळेतच समजा. आता इथनं एक गाडी CNG खाली बसलेली आहे फक्त. काल भरला होता आपण येतानी, तर बघूया. जास्त काय वाटलं तर आपण परत भरू आणि आपण डायरेक्ट आता डिव्हाइस ऑन करून घेऊ सगळे आणि बघूया आपल्याला कोण सुरुवात करते आज. आपले फर्स्ट राईड घेऊन आपण स्टेशनला आलोय. पिंपळे सौदागरांनी हे नीला सुरू होतं तिथनं आपल्याला राईड भेटली होती. कस्टमरचं बिल ऑनलाईन होतं. आपल्याला 145 रुपये दिलेत. तर स्टेशनची राईड होती म्हणून आपण पटकन घेतली, म्हणजे आपल्याला परत भेटेल. पण आता इथं कॅब नाही येत, म्हणजे ट्रेनचं टायमिंग नाही वाटतं. येते एकदमच येतील मग ट्रेन सगळ्या, कारण आतमध्ये आलोय तरी काही वाजत नाही आणि ते नंबर पण नाही दिसला की किती कॅब आहेत पुढे म्हणून. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो आपल्याला इथं. तर आता आले 36 ते 40 कॅब आहेत. 36 ते 40 म्हणजे जवळपास अर्धा-पाऊण तास वेट करायला लागेल. तर त्याच्याऐवजी असं वाटतंय मग एअरपोर्टला गेलेलं काय वाईट आहे, किंवा इथनं आपण एक राऊंड मारू स्टेशनच्या बाहेर. रॅपिडो वगैरे दुसरं काहीतरी पडतंय का बघूया, नाही तर मग आपण फिरून परत एअरपोर्ट साईडला वळू. कारण 36 ते 40 म्हणजे 1 तासच पकडून चाला. कारण तेच म्हटलं, एकदम खाली खाली का दिसतंय, कॅब नाही येत. कॅब आहेत पण तसे रोज असतात त्या फ्लो मध्ये कॅब नाही येत. तर ठीक आहे, बघूया आपण काय करतोय. थोडा वेळ वेट करू, कारण आलोय तर पडून जातील माझ्या हिशोबाने. रॅपिडो जरी पडली तरी हरकत नाही. पण मी एक बघितलंय का, ओला आणि रॅपिडो हे उबेरचं जसं काही चालतं काउंटिंग चालतं कारचं, त्याच्या हिशोबानेच काम करतात. म्हणजे त्याचे पण 1 ते 5 किंवा 6 ते 10 जेव्हा राहतील कॅब, तेव्हा राईड पडायला सुरुवात होतात. मी एक ऑब्झर्व केले. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. स्टेशनच्या इथंच आपण वेट करतोय. 26 ते 30 कॅब आहेत. आता 10 कॅब कमी झाले. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय आता राईड पडायला. कारण एअरपोर्टला गेलो तर तिकडे पण सर्ज नाहीये पाहायला. मी चेक केला ऍपमध्ये उबेरला. तर ठीक आहे, तर बघू आता इथनं राईड पडायला आपल्याला किती वेळ वेट करायला लागतोय. अर्धा तास आपण वेट केला आणि 2 राईड आल्या. वारजेची 150 रुपयाची आणि एक नांदेडच्या अलीकडे कुठं होती 180 रुपयाची, 190 रुपयाची. दोन्हीकडे पण आपण कधी गेलेलो नाही, सो मी एक्सेप्ट नाही केल्या. तर त्या दोन राईड मी एक्सेप्ट नाही केल्यामुळे माझा नंबर परत 35 वर गेलाय. 31 ते 35 वर, म्हणजे कॅब नाही येत आणि राईड पण कमी आहेत. तर इथनं आता हलावं लागणार आहे. आपला अर्धा तास 45 मिनिटं जवळपास वेस्ट गेले तर राईडसाठी वेट करण्यासाठी. ओला तर वाजलंच नाही, रॅपिडो एक वाजलं होतं पण ते पण एक्सेप्ट नाही झाली, पटकन गेली. आणि उबेरच्या काही ह्या 2 वाजलेल्या आहेत. म्हणजे आज आपलं काम स्लो होणार आहे हे दिसते. तर ठीक आहे, आपण अर्धा तास वेट केलाय. म्हणलं आज जायचं नाही कुठं, तर नेमकं गेलो असतो एअरपोर्टला तर राईड भेटली असती. चला, आता जर मला 5 मिनिटात माझा नंबर नाही कमी झाला तर मी एअरपोर्ट साईडला जातोय. आपण आहे हांडेवाडीला आहे. आपल्याला तिथनं जेव्हा ते उबेरचं 30 ते लागल्या नंबर, परत जेव्हा आपण 2 ट्रिप एक्सेप्ट नाही केल्यानंतर आपल्याला परत नंबर आपल्या बॅगला गेला उबेरकडनं. तर तिथनं आपल्याला रॅपिडोची राईड येत होती. 202 रुपये काहीतरी दाखवत होतं. मी पटकन एक्सेप्ट केली. हांडेवाडीची होती 12 किलोमीटरची. तर 12 किलोमीटरचे आपल्याला 200 रुपये लागले. आणि इथं येताना 1-2-2.5 किलोमीटर एका मागे 1-2 मोठे पाण्याचे टँकर होते. 3 किलोमीटर त्यांच्या मागे आलोय 20-30च्या स्पीडनी. हटतच नव्हते आणि रोड पण एकच होता, सिंगल पदरी होता. तर ठीक आहे, टाइम झाला 8:15. आज जवळपास तासभर आपला गेलाय. आणि इथनं पण आता राईड कुठं भेटते काय माहिती इकडं, म्हणून मी इकडे येत नाही लवकर. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपल्याला राईड भेटायला किती वेळ लागतोय. उबेरकडनं राईड भेटली आपल्याला स्टेशनची. 169 फेर दाखवलं. ठीक आहे, फेर कमी आहे. 4 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 11 किलोमीटरचा जॉब, 10 रुपये प्रमाणे रेट. तर ठीक आहे, मोकळं जाण्यापेक्षा परत स्टेशनला जातोय म्हणल्यावर कधी पण मोकळं जाण्यापेक्षा कधी पण चांगलं आहे. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरला पिक करायला आणि तेवढाच वेळ 25 मिनिटं किंवा अर्धा तास लागेल. तर ठीक आहे, जसं चाललंय तसं फ्लो मध्ये चालू राहू देत, काम बंद नको राहिला असं. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. तर कस्टमरचं बिल झालं 166. कस्टमरनी केले 170 रुपये. आपल्याला किती दिले पाहिलं नाही मी. तर आता इथनं बघितलं तर परत 26 ते 30 कॅब आहेत. तर आजचा दिवस काय वेट करण्यातच जातोय का काय माहिती. तर बघूया, इथनं आता आपण गाडी फिरवून घेऊ आणि बघूया निवांत. आणि बाकीचे ॲप पण चालू करतोय. तर ठीक आहे, 4 किलोमीटर पिकअप होतं आणि 14 किलोमीटरचे आपल्याला काय 150 वगैरे दिले असतील माझ्या हिशोबाने, किंवा 160.
आणि 4 रुपये कस्टमरने एक्स्ट्रा केलेत, म्हणजे 1 किलोमीटरचे आपल्याला पैसे ऑलरेडी एक्स्ट्रा भेटलेले आहेत. तर ठीक आहे, आता इथनं आपण कुठं जातोय, व्यवस्थित राईड भेटायला पाहिजे. आज काही राईडच नाहीत व्यवस्थित अशा, आपल्या हिंजवडी वगैरे त्या साईडचे राईड भेटायला पाहिजे, तर ते राईडच नाही आहेत. किंवा PCMC वगैरे. आळंदीला आता आळंदीची पालखी वगैरे चालू होईल आता पुढच्या महिन्यामध्ये, तर तिकडे पण जरा जपून राईड घ्यायच्या नाही तिकडच्या, कारण तिकडे जाऊन गेलं तर गुंतून राहील. तर काल माझ्या लक्षात आलं नाही, मी सकाळ सकाळ होतं म्हणून काही प्रॉब्लेम आला नाही. संध्याकाळचं वगैरे दुपारचं नाही जायचं तिकडं. आपण स्टेशनच्या इथं चहा पिला, तेवढ्यात आपल्याला राईड भेटली. एक भारीरची आली होती, पण ती चहा जस्ट घेतला होता, तर मग त्यामुळे ती घेतली नाही. त्याच्यानंतर लगेच चिंचवडची आली, 248 फेअर दाखवला, मग मी ती ऍक्सेप्ट केली. चहा पटकन पिला आणि कस्टमरला कॉल केला, त्यांना बोललो येतो. आता इथनं आपण फिरून जाऊया परत स्टेशनच्या साईडला, कस्टमरला पिक करू. आणि बहुतेक 40 मिनिटं लागतील. बघूया आता तिकडनं परत मग कुठं जातोय आपण. उबेरकडनं राईड आहे आपल्याला ही. आणि ओलाचं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, मला आहे ना राईड भेटत नाही. मी आधी बहुतेक राईड कॅन्सल केलेल्या आहेत ना, तर मला एक दिवस आहे ना फक्त आता ओलाचंच काम करायचे. फक्त ओलाची राईड एकदा भेटली का मग पुढं राईड भेटतात. मग ते एकदा रेटिंग चांगलं घेतो करून, 1-2 दिवसामध्ये ते पण करतो. फक्त जाऊ दे, थोडंसं अर्निंग कमी होईल, पण माझं ओलाचं रेटिंग व्यवस्थित घेतो करून. नंतर मग मोठ्या राईड पण भेटतात, कारण माझे एक मित्र आहेत, त्यांची डिझायर आहे, तर ते ओलाचं करतात. त्यांना चांगले राईड पडतात, 700, 800, 1000, 1200. छोटे पण पडतात आणि मोठे पण पडतात. पण मला आता असं झालंय की माझे रेटिंग थोडंसं डाऊन झाल्यामुळे मला ओलाच्या रेटिंग राईड नाही पडत आहेत, कारण मी ऍक्सेप्ट नाही करत. ऍक्सेप्ट केलं की कॅन्सल वगैरे करून टाकतो, कारण दुसऱ्या राईड व्यवस्थित भेटल्यावर. पण ठीक आहे, ट्राय करू आपण एक दिवस एअरपोर्ट किंवा स्टेशन साईडला आपण गेलो म्हणजे तिकडनं राईड भेटतात, मग तेव्हा नंतर मग कंटिन्यू फक्त ओला करूया. आपण आलोय चिंचवडला, कस्टमरला सोडलंय. 245 कस्टमरचं बिल होतं, आपल्याला दिले 238 रुपये. ऑनलाईन पेमेंट होतं आणि टोटल 548.70 म्हणजे 549 रुपये, समजा 550 आणि 200 रुपये, 750 आपला अर्निंग झाले. गाडी चालली 70 किलोमीटर, टाइम झालाय 10. आणि अर्धी टाकी आणि एक गाडी CNG आहे. CNG भरला नव्हता आपण, वरती 2 गाड्या खाली होतं. तर ठीक आहे, आता इथनं बघू एखादी राईड, नाही तर मग CNG इथं कुठं आसपास तर ठीक, नाही तर मग आपण राईड कंटिन्यू करू. बघूया, आज थोडी सुरुवात लेटच आहे, पण ठीक आहे, आपलं टार्गेट बघायचा प्रयत्न करायचा. बघूया मग आपलं आता इथनं कुठं जातोय आपण ते करतो अपडेट. उबेरकडनंच राईड भेटली आपल्याला परत, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यात. तर ठीक आहे, 1.3 किलोमीटरचा ड्रॉप आहे, पिकअप आहे आणि 21 किलोमीटर राहील. 22 किलोमीटरची 289 दाखवलेत. बघूया, आपल्याला 1 तास लागणार आहे या राईडला. तर भेटूया डायरेक्ट आता हॉस्पिटलच्या इथं. भारतीय विद्यापीठची दीनानाथ मंगेशकरची जी राईड घेतली ती गर्दी होती रोडला आणि बाय मिस्टेक माझ्याकडनं कॅन्सल झाली. तर आपण आता पुढे चौकामध्ये आलोय, CNG भरतोय. CNG भरायला थांबलोय रांगेमध्ये, 3 गाड्या पुढे. तर आता इथनं बघूया कुठं जातोय आपण. ती राईड म्हणजे कॅन्सल नव्हती करायची, पण ती म्हणजे टर्न घेतला मी, चुकीचा घेतला गेला आणि डायरेक्ट 2 किलोमीटर टायमिंग वाढला. आणि कस्टमरचा मेसेज होता होता फास्ट यायचे, लवकर जायचे म्हणून. म्हणजे 1.5 किलोमीटर जे होतं ते डायरेक्ट 3.5 किलोमीटर झालं. लोकमान्य हॉस्पिटलच्या इथलं टर्न होता, डायरेक्ट ब्रिजवर गेलो मी चुकून. सरळ जायचं तर मी लेफ्ट मारलं, त्यामुळं मग मी ती राईड कॅन्सल केली. आणि आता CNG भरून घेऊ आणि नंतर पुढे बघूया कुठं जाते. CNG भरायला म्हणून थांबलो, माझ्या पुढे एक गाडी राहिली होती आणि लाईट गेली त्यांची. बॅड लक, गाडी काढली मग बाहेर. मग काय करणार आता, लाईट कधी येईल आणि कधी नाही त्यांनाच माहित नाही. जनरेटर पण नव्हता वाटतं तिथं. तर ठीक आहे, आता बघूया. टाइम तासा भरपूर झालाय, 10:30 वाजलेत. आज काय कळत नाही काय चाललंय. 2-3 दिवस झाले एकदम स्लो झाले काम. माझ्या बाबतीतच असं घडतंय का जे आणखी कॅबवाले जे करतात ते त्यांचं पण तसं बाबतीत असेल कोण करत तर कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल की माझं स्लो चालू आहे का काय. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपल्याला राईड कुठं पडती. एक जवळपास अर्धा तास इथं गेला परत आपला, म्हणजे आज सकाळचा 1 तास आणि इथला अर्धा तास, 1.5 तास आपला गेलेला आहे. म्हणजे आपण 9 वाजेच्या वेळेला काम चालले, 10:30 झालेत, पण आपण 9 वाजता जेवढं अर्निंग होतं तेवढ्या याच्यानुसार आपलं काम चाललंय. आपण 1.5 तास मागे चाललोय आज.
ठीक आहे, बघूया आता इथनं आदित्य बिर्लाच्या रोडला आपण जातोय पुढं आणि इकडनं कुठं राईड पडते का बघूया. रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला डायरेक्ट खराडीची 374 दाखवले, म्हणजे आपलं डायरेक्ट एक मोठी राईड होऊन जाईल. वेळ लागल पण ठीक आहे, हरकत नाही. पण मग तिकडनं पण आलो का मग आपलं पूर्ण पण व्यवस्थित काम होईल. तर बघूया किती वेळ. आपण आलोय खराडीला, पोहोचलोय. जवळपास 1 तास लागला आपल्याला. कस्टमरचं बिल झालं तर 374. तर आता मी टोटल केली तर आपली सगळी 1126 रुपये झाले. गाडी चालली 103 किलोमीटर. टाइम झालाय 11:53. 4 गाड्या CNG आहे. तर आता इथनं बघूया आपल्याला कुठं राईड पडते, कारण हे दुपारचे टायमिंग आहे. दुपारी टायमिंगला खराडीतनं पडत नाही असं मी ऐकलं होतं. ठीक आहे, बघूया आता आपला एक्सपिरियन्स. आपण आलोय इथं बऱ्याच वेळा, पण इथनं तेच होतं की थोडंसं पुढं जावं लागतं रोडला. तर बघू, ऑन करतो बाकीचे डिव्हाइस आणि इथनं आपल्याला कोण नेते बघूया. थोडं स्लो चालू आहे, हरकत नाही. ही मोठी राईड भेटल्यामुळे आपलं थोडंसं बॅकलॉग कव्हर होते आणि यांचे रेट पण व्यवस्थित असतात. आता हेच जर उबेर वगैरे कडे असतं तर 27 किलोमीटरचे मला हार्डली 280-290 दाखवले असते. इथं मला 374 आणि ते पण टोटल आपल्याला आहेत, कमिशन वगैरे नाहीये त्यांचं. तर अशाच राईड पाहिजे. 2-4 राईड जरी असं व्यवस्थित भेटलं तरी आपलं काम होतं, पण हे कधी भेटतात कधी नाही भेटत. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला एक 160 रुपयाची, 160 रुपयाची स्टेशनची. तर 1.1 किलोमीटर कस्टमर लांब आहे आणि 160 रुपये आपल्याला भेटतील. तर मग आपली टोटल बहुतेक 1286 रुपये होईल. आणि मग बघूया स्टेशन पासून आपल्याला पुढं कुठं राईड भेटते. तर चालू आहे कस्टमरला पिक करायला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण स्टेशनच्या इथं, कस्टमरला सोडले आणि इथं फिरून परत थांबलोय. तर 11 ते 15 कॅब येतात आता पुढं माझ्या. तर बघूया आता ट्रेन आहेत का नाही दुपारच्या टायमिंगला. आता 12:45 वाजलाय. तर 11 कॅब आहेत पुढं आपल्या, 11 ते 15. तर बघूया किती वेळ लागतोय. कधी कधी 5 कॅब पण लवकर निघत नाहीत. तर बघू, वेट करू आणि बघूया इथनं आता आपल्याला घरच्या साईडची राईड भेटते का आपण आणखी कुठं जातोय, किती वेळ लागतोय काय बघूया. आपण आलोय बालेवाडीला. आपल्याला रेल्वे स्टेशन पासून बालेवाडीची राईड भेटली होती. तर बालेवाडी पटकन 40 मिनिटं लागले. कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं 189 काहीतरी दाखवलं होतं आपल्याला उबेरकडनं, आणि आपल्याला दिलेत 179 रुपये. तर आता सगळे टोटल केले तर 1464 रुपये काहीतरी आपले अर्निंग झालेली आहे. आणि 3 गाड्या CNG आहे शेवटचा. तर आता इथनं आपण गोटो टाकले. तर घराकडची राईड आता इथनं बालेवाडीपासून भोसरी जवळपास 15-16 आहे. तर भेटली आपल्याला तिकडची. तर आपण बघूया. ही उबेर गो कडनं होती. गोचे रेट आहे ना कमी असतात. तर ठीक आहे, बघूया आपल्याला घराकडची राईड भेटते का.